चौकामध्ये वेकअप पुणेकर आणि काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। पुण्यामधल्या वाहतूक कोंडीमुळे काँग्रेस सुद्धा आंदोलनामध्ये उतरलेली आहे। दिवसेंदिवस वाहतूक कोंडी जी आहे ते मोठ्या प्रमाणावरती वाढते आणि त्याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य पुणेकरांना सहन करावा लागतोय। ठिकठिकाणी मेट्रोची कामं सुरू आहेत, रस्त्याची कामं सुरू आहेत, त्यामुळे रस्त्यावरती प्रचंड गर्दी जी आहे ती होते। मात्र आपण पाहतोय की वेकअप पुणेकर आणि त्याचबरोबर काँग्रेसचे नेते मोहनदादा जोशी यांच्या माध्यमातून एक उपरोधिक आंदोलन जे आहे ते करण्यात येतं। ते म्हणजे आपण पाहतोय की या ठिकाणी यमदूत जे आहेत ते खरंच आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि पुण्यातील ट्रॅफिकमुळे दवाखान्यात वेळेवर पोहोचू न शकलेल्या ॲम्ब्युलन्समध्ये सिरियस रुग्णांना मी दररोज घेऊन जातो। म्हणजे यमदूताची या ठिकाणी आपण पाहतोय की प्रतिकृती दाखवण्यात आलेली आहे आणि साक्षात या ठिकाणी यमदूत घेऊन आलेले आहेत। खरंच दिवसेंदिवस अशा वाहतूक कोंडीमुळे अनेक रुग्णांचा जीव जातो, तुम्हाला असं वाटतं? हो जातो, जीव जातो। कारण मला प्रत्येक वेळेस यावं लागतं, ॲक्सिडेंट झाले की त्या रुग्णाला घेऊन जावं लागतं। हे माझ्यावर वेळ येता कामा नये, तरी ट्रॅफिक ह्यांनी सहकार्य करावं, पोलिसांनी सहकार्य करावं आणि दुसरी गोष्ट जे गाड्या चालवतो त्यांनी सुद्धा आपल्या वाहतुकीचा नियम पाळावा, म्हणजे माझी थोडीशी मेहनत कमी होईल। आपण पाहतोय की या ठिकाणी हे आंदोलन जे आहे ते करण्यात येते। स्वारगेट चौकातली वाहतूक कोंडी जी आहे ती दूर व्हावी आणि संपूर्ण शहरामध्ये ज्या ठिकाणी मेट्रोची कामं सुरू आहेत ते लवकरात लवकर पूर्ण करून रस्त्यावरची वाहतूक कोंडी जी आहे ती सोडवली जावी, यासाठी वेकअप पुणेकर आणि मोहन जोशींनी हे आंदोलन केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।